मुलीनी तोंडे आणि देव बोलती वेदे किंवा प्रपंच जरी सुख वाटे तरी का सेविती गिरीकडे आणि राज्य टाकून गेले थोडे ते का आता बाबा कितीतरी प्रमाण दे तरी तिथे बरोबर आहे तेवढं सांगा. पण माऊली तुम्ही प्रतिज्ञा करता मान्य आहे, पण ज्ञानोबाराय तुमची प्रतिज्ञा पूर्ण होईल का? याचं कारण ज्ञानोबारायांचं वय लहान आणि प्रतिज्ञा महान. म्हणजे मूर्ती लहान पण कीर्ती म्हणजे वय लहान पण प्रतिज्ञा मान. ज्ञानोबा तुमची प्रतिज्ञा पूर्ण होईल का? का पूर्वी अनेक मोठ्या मोठ्या राजांनी देवतांनी प्रतिज्ञा केल्या, त्यांच्या प्रतिज्ञा पूर्ण नाही झाल्या, मग ज्ञानोबा तुमची कशी काय प्रतिज्ञा पूर्ण होईल? कोणी केली प्रतिज्ञा? रावणाने प्रतिज्ञा केली. काय होती प्रतिज्ञा? नीट ऐका. रावणाची प्रतिज्ञा. आणि रावण कोण होता जरा नीट ऐका. 7 कोटी घर सोन्याची 33 कोटी देवता बंदी खाली हे प्रत्येकाला माहितच आहे. पण रावणाची भक्ती ऐका. रावण दररोज शंकर भगवंताची 7 ते 8 तास भक्ती करत होता आणि रावणाचा नियम होता दररोज शंकर भगवंताच्या पिंडीवरती 1000 कमळ वाहण्याचा. एकदा 999 कमळ वाहिले, एक कमळ कमी पडलं. आता उठावं तर भक्तीमध्ये अंतर पडेल आणि नाही उठावं तर कमळ कमी पडेल. ऐका गावकरी, रावणाची भक्ती. रावण उठलाही नाही आणि रावणानं भक्तीमध्ये अंतरी पडू दिलं नाही. रावणानं स्वतःचं डोकं तोडलं आणि शंकर भगवंताच्या पिंडीवरती शिर कमळ म्हणून वाहिलं. अशी रावणाची भक्ती होती. अशी रावणाची भक्ती होती. आणि असा रावण होता. आणि रावणाने 3 केल्या प्रतिज्ञा. 1 समुद्राचं खारं पाणी गोड करेन. 2 स्वर्गाला शिडी लावीन. आणि 3 सोन्याला सुगंध आणीन. पटकन बोला, समुद्राचं खारं पाणी गोड झालं का? नाही. सोन्याला सुगंध आला का? नाही. स्वर्गाला शिडी लागली का? नाही. रावणाची प्रतिज्ञा पूर्ण झाली का? नाही. मग ज्ञानोबा मला सांगा माऊली, रावण एवढा रावणासारखा ताकदवान या जगामध्ये कोण राजा होऊन गेला नाही. संपत्ती पण तेवढी. यम तुरुंगामध्ये यम ते काम करायचा, ब्रह्मदेव पंचांग बघायचा असा रावण. मग रावणाची प्रतिज्ञा पूर्ण झाली का? नाही. मग ज्ञानोबा रावणा एवढा मोठा राजा असून रावणाची त्याला मारण्यासाठी विटेवरच्या मालकाला अवतार घ्यावा लागला. ते रावणाची प्रतिज्ञा पूर्ण नाही झाली. मग ज्ञानोबा आम्हाला प्रश्न पडतो, ज्ञानोबा तुमची प्रतिज्ञा पूर्ण होईल का? अवघड आहे का नाही सांगा? प्रतिज्ञा पूर्ण व्हायला सोपं आहे का सांगा? बरी काय साधा खेळ आहे का सांगा? साधी प्रतिज्ञा आहे का? प्रतिज्ञा मोठी आहे ना. पण ज्ञानोबा म्हणतात तुका पण ज्ञानोबा प्रतिज्ञा करतात, पण ज्ञानोबा म्हणतात भारा देवावरती टाकेन. तुका म्हणे भार घातल्यावरी आणि होईल काही वारी नारायण, किंवा तुका म्हणे घालू तयावरी भार आणि वावा संसार देवा पायी. ज्ञानोबाराय म्हणतात मी प्रतिज्ञा करणार पण मी भार हा विटेवरच्या मालकावरती घालणार. आणि देवावरती भार घालायला शिका. कोणी केली प्रतिज्ञा? नीट ऐका. कोणी केली प्रतिज्ञा आणि त्यानं भार देवावरती घातला, त्याची प्रतिज्ञा पूर्ण झाली. 1 मिनिटामध्ये सांगतो. आपण भारत देशामध्ये आहोत. महाभारतामध्ये जरा थोडंसं चला. भारतात आहोत, महाभारतामध्ये चला. महाभारतामध्ये ज्या वेळेस अभिमन्यू रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडला होता त्यावेळेस अभिमन्यू रडायला लागला. अर्जुन आला ऐका आणि अर्जुन म्हणू लागला, अरे धिक्कार असो अभिमन्यू, अरे माझ्यासारखा वीराचा मुलगा मरताना रडतोय. त्यावेळेस अभिमन्यू म्हणतो, बाबा ओ बाबा मरायला लागलोय म्हणून मी रडत नाही बाबा, मी पडल्याच्या नंतर जयद्रथाने माझ्या डोक्यामध्ये लाद घातली ओ बाबा म्हणून मी रडतोय. अर्जुनाला राग आला आणि अर्जुन म्हणतो, अभिमन्यू मी प्रतिज्ञा करतो उद्या सूर्य अस्त व्हायपर्यंत जर जयद्रथाला नाही मारलं तर हा अभिमन्यू तर हा अर्जुन चितेमध्ये उडी टाकीन. ऐका, केली प्रतिज्ञा. कुणी केली प्रतिज्ञा? संस्कार महाराजांनी केली. कुणी केली? संस्कार महाराजांनी केली. कुणी केली? अर्जुनानं. ऐका. आणि ज्या वेळेस जयद्रथाला कळालं की अर्जुन आपल्याला मारणार आहे, जयद्रथ कुठं सापडणं गेला. सकाळ झाली, संध्याकाळ होऊ लागली तरी जयद्रथ कुठं सापडला नाही. अर्जुन लाकडं रचायला लागला. कशासाठी? अग्नीमध्ये उडी टाकण्यासाठी. मी बोललोय ते मी करून दाखवणार. जयद्रथ नाही मेला, आता मी उडी टाकणार. ऐका, अर्जुन चितेमध्ये उडी टाकणार. तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण आले. ए मूर्खा, अरे काय करतोय? एक कोटी फेरा मनुष्य देवारा मग लगे. अरे अनमोल शरीर तू काय चितेमध्ये उडी टाकायला लागला का? देवा काय प्रतिज्ञा केली ती, जर जयद्रथाला नाही मारलं तर चितेमध्ये उडी टाकेन. जयद्रथ पाहिजे तुला? हो. भगवान श्रीकृष्णाला माहित होतं की जयद्रथ आता अर्जुन चितेमध्ये उडी टाकणार हे पाहण्यासाठी जयद्रथ इथं गपचिप लपून बसलेला. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने सुदर्शन चक्र सूर्याच्या मध्ये लावलेलं असते बरं का. ही विटेवरच्या मालकाचं डोकं म्हणजे लय डेंजर. सुदर्शन चक्र लावलेलं. आणि ऐका, विटेवरचा मालक म्हणला, अर्जुना
अरे तो उडी टाकायला लागलाय, संध्याकाळ तर होऊ दे ना. सुदर्शन चक्र बाजूला काढलं, प्रकाश दिसला आणि त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना तो बघ सूर्य आणि तो बघ जयद्रथ. अर्जुनानं जसा बाण सोडला तसा जयद्रथाला जाऊन लागला, जयद्रथ जाग्याला मेला. चला पटकरना बोला, अर्जुनाची प्रतिज्ञा पूर्ण झाली का? हो झाली का नाही सांगा, बोलत जावा. झाली. पण अर्जुनाची प्रतिज्ञा पूर्ण झाली, पण अर्जुनानं भार हा विटेवरच्या मालकावरती टाकला. तसं ज्ञानोबाऱ्या म्हणतात, मी प्रतिज्ञा पूर्ण करीन पण भार हा देवावरती टाकीन. प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी कुठं जाईन? माझ्या पांडुरंगाकडे जाईन.